नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे समजा कमी पाणी टाकल्यामुळे झाड खराब झालं असेल किंवा जसं आता झाड तुमचं असं मरत असेल तर याला कसं वाचवायचं असते आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो, काय करायचं आहे, जे पण तुमचं असं झाड आहे जे कमी पाणी देण्यामुळे जसं हे केव्हा होते, जसं कमी पाणी देण्यामुळे तुम्ही समजा कुठे बाहेर फिरायला गेले असाल म्हणजे वॅकेशन्सवर घराच्या बाहेर असाल तर तेव्हा तुमचे काही झाडांना पाणी टाकणं कमी पडून जाते किंवा पाणी कमी पडून जाते. उन्हाळ्याचं जसं खूप जास्त हीट असते तर इव्हॅपोरेशन लवकर होते, त्याच्यामुळे हे कारणं असू शकतात. काही तुम्ही बाहेर गेले असाल आणि एखादं तुमचं झाड खराब झालं असेल तर याला कसं वाचवायचं. सगळ्यात पहिले आयडेंटिफिकेशनचा पॉईंट आहे मित्रांनो, की आयडेंटिफाय करायचं आहे तुम्हाला की तुमचं झाड जगलं आहे की नाही. मग आयडेंटिफिकेशन कसं करायचं आहे मित्रांनो, ही जी तुमची ही ब्रांच आहे, मेन स्टेम्प आहे झाडाची, त्याला असं हलकंसं तुम्हाला असं क्रॉस मारू म्हणजे हे हलकंसं असं स्क्रॅच करून पाहायचं आहे. समजा इथे हिरवगारपणा दिसत आहे, पाहू शकता ही ब्रांच आत्ताही हिरवगार आहे, तर ही आतून हिरवगार आहे म्हणजे हे झाड मित्रांनो वाचणार आहे. तर या झाडाला तुम्ही ट्राय कराल तर हे नक्की वाचून जाईल. तर आता याला वाचवायचं कसं आहे ते मी सांगतो तुम्हाला स्टेप्स. पहिलं आयडेंटिफिकेशनचं काम, त्यांनी तुम्हाला म्हणजे कळेल की तुमचं झाड वाचू शकणार की नाही. हिरवगार असेल आत्तापर्यंत ही एवढी स्टेमचा खालचा पण भाग, तर हा झाड नक्की वाचून जाईल. आता पुढचं स्टेप काय करायचं आहे, मग हा जो झाड आहे मित्रांनो हा तुम्हाला शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्यायचा आहे, जिथे ऊन अजिबात येत नाही. हलकंसं जे सूर्याचं रिफ्लेक्शन येते म्हणजे जिथे लाईट येते तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. डायरेक्ट सनलाईट, जसं आता पाहू शकता इथे डायरेक्ट सनलाईट येते विंडोजपासनं, तर मी याला दुसरीकडे असं आतमध्ये कुठे इकडे शिफ्ट करून देईल, इकडे घराच्या आतमध्ये इथे, तर इथे शिफ्ट करून द्यायचं आहे. किंवा जसं आउटडोअर झाडं असतील तुमचे, हे तर मी इनडोअरचं सांगत होता, जसं आउटडोअर तुम्ही असे खाली वगैरे झाडं लावून ठेवले असाल तर जसे खाली उन्हात झाडं आहे त्यांना मग आपण काय करू, शेड एरियामध्ये शिफ्ट करून देऊ. तर हे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. ही झाली पहिली स्टेप, शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे. मग मित्रांनो हे जे पण इकडचा जो कचरा असेल, जसं हे मी मल्चिंगसाठी ठेवलं होतं. मल्चिंग म्हणजे काय असते की आपण वाळलेल्या पानांनी किंवा असं जे पेन्सिलचं हे असते वेस्ट असते त्याने आपण असं टॉप लेअर कवर करतो. याने काय होते मित्रांनो, मॉइश्चर रिटेन राहते. पण हे झाडाचं काय झालं आहे, आता याला आपल्याला चांगल्याने रिपेअर करायचं आहे. त्याच्यासाठी ही मल्चिंगची जी लेअर मी बनवली होती ती पण काढून घेणार. तर ही तुम्हाला अशी चांगल्याने हटवून टाकायची आहे झाडापासून. पाहू शकता हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे मित्रांनो. हा पहिला पॉईंट. आता हा आपला दुसरा पॉईंट. जसा पहिला आयडेंटिफिकेशनचा होता, दुसरा पॉईंट आहे शेड एरियामध्ये शिफ्ट करायचं आहे, तिसरा पॉईंट आहे मातीमध्ये जोही कचरा असेल काही असेल तो स्वच्छ तुम्हाला साफ करून घ्यायचा आहे. एवढं झालं. मग झाडाला मित्रांनो असं प्लेट ठेवू शकता. प्लेटमध्ये काय करायचं आहे, प्लेट असेल अशी कोणती प्लास्टिकची पॉट्स खाली जी ठेवतो त्याच्यात ठेवायचं आहे. आणि मग वरतून चांगलं मित्रांनो याला पाणी टाकायचं आहे. आणि पाणी कोणतं टाकायचं आहे, जसं थंड पाणी आहे मित्रांनो, थंड पाणी तुम्हाला चांगल्याने झाडाला टाकून द्यायचं आहे. थंड पाणी एकदम चांगल्याने टाकायचं आहे, असं खालच्या होल्सपर्यंत निघेपर्यंत पाणी. आणि 3-4 वेळा तुम्हाला चांगल्याने पाणी झाडाला टाकून द्यायचं आहे. एवढा पॉईंट झाल्यानंतर बर्फाचे जे आईस क्यूब्स असतात मित्रांनो, आईस क्यूब्स, ते आईस क्यूब्स तुम्हाला या झाडाच्या अवतीभोवती ठेवून द्यायचे. ठीक आहे, एवढा पॉईंट झाला. आईस क्यूब्स ठेवून दिले, चांगल्याने पाणी टाकून दिलं. मग मित्रांनो काय करायचं, याला काही दिवस पाणी टाकायचं नाही आहे. अशी प्लेट असेल तर याच्यात ठेवू शकता. एका दिवसासाठी हे प्लेटचं पाणी असंच झाडाला राहू द्यायचं आहे. याने काय होणार, हे जे शॉक बसला होता झाडाला हा त्याचा थोडासा कमी होईल आणि ह्या रिकव्हरीसाठी मदत करेल झाडाला. तर मग ही प्लेट अशीच तुम्हाला राहू द्यायची आहे पाण्याची, जेणे की ही रिकव्हरी लवकर होईल. आणि जे बर्फाचे आईस क्यूब्स ठेवले होते मित्रांनो त्यांनी झाडाला थंड थंड वाटेल उन्हाळ्याचं, जेणे की याची रिकव्हरी, जसं हे वाळल्याचं शॉक लागला आहे ते लवकर येईल. मग जो शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो, याचे जे पण खराब ब्रांचेस आणि हे असतील वाळलेले पानं ते तुम्हाला झाडापासून हटवून द्यायचे. हा समोरचा पॉईंट आहे. एवढं झाल्यानंतर आता याला तुम्हाला शेड एरियामध्येच ठेवायचं आहे आणि पाणी रोज द्यायचं आहे, पण थोडं थोडं टाकायचं आहे, खूप जास्त नाही टाकायचं आहे, कारण ओव्हर वॉटरिंगनी पण ते खराब होऊ शकते. या प्लेटमधलं पाणी तुम्हाला नेक्स्ट दिवशी एक दिवस ठेवायचं, नेक्स्ट दिवशी काढून टाकायचं आहे. आणि मग रोज हलकंसं पाणी द्यायचं, एकदम भरून पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं. कारण आपण पहिल्याच दिवशी याला भरून पाणी टाकलं होतं, आईस क्यूब पण टाकलं होतं, तर याला चांगलं झाडाला पाणी मिळून गेलं आहे. तर रोज मग थोडं थोडं याला पाणी देत जायचं आहे. मग काही दिवसातच पाहाल तुम्ही, आठवड्याभरात तुमचं जे झाड हे खराब झालं होतं हे चांगल्याने उगून जाईल. याला नवीन पानं येतील. नवीन पानं आल्यानंतर त्याला तुम्हाला शेड एरियामध्येच कंटिन्यूस ठेवायचं आहे. 10 ते 12 दिवस झाल्यानंतर जसे 15व्या दिवशी तुम्हाला दिसेल की थोडे असे चांगले असे हलके असे हिरवेगार असे पानं येऊन राहिले आहे, त्याला थोडे मोठे झाले आहे साईजमध्ये. तर मग मित्रांनो याला तुम्ही जिथे सनलाईटमध्ये हा होता तिकडे फुल सनमध्ये तुम्ही या झाडाला शिफ्ट करू शकता. आणि मग याला रोज बरोबर याने पाणी टाकाल.
तर अशा प्रकारे मित्रांनो कमी पाणी टाकल्यामुळे तुमचं जे झाड मरत असेल त्याला तुम्हाला असं वाचवायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओज येऊन जातील आणि माझ्या एक चॅनलचा लोगो पण येऊन जाईल. तर माझा एक दुसरा चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने. त्याच्यावर मी आधीच खूप सारे गार्डनिंग म्हणजे बागवानी संबंधित खूप सारे झाडासंबंधित खूप सारे व्हिडिओज मी तिकडे टाकून ठेवले आहे. तर तोही चॅनल नक्की पहा. त्याचं नाव आहे वेदांग गार्डनर मराठी. तर तोही चॅनल नक्की पाहाल. आता स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओज पण येऊन जातील, तर त्यांना क्लिक करून नक्की पाहाल. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित मित्रांनो काही प्रश्न विचारायचे आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर विचारू शकता. अजून काही प्रश्न असतील मित्रांनो तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला आपल्याला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इंस्टाग्राम फेसबुकवर नक्की फॉलो करा. धन्यवाद.